मी आज कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाची बैठक आज आयोजित केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही पक्षाची बांधणी करण्याच्या संदर्भातून आता सुरुवात केलेली आहे. म्हणजे काही जिल्ह्यातले दौरे झाले, आज कोल्हापूरला दौरा ठेवलेला आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये येत्या 1-1.5 महिन्यामध्ये पक्ष परत मजबूतीने जुना नवीन अशा प्रकारचं नवीन कार्यकर्त्यांना सुद्धा बरोबर घेऊन ज्यांना काम करायचं पक्षामध्ये चांगला विरोधी स्ट्रॉंग पक्ष म्हणून आम्ही काम करण्याची भूमिका घेऊन आता काम चालू करतोय. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी त्या दिवशी स्पष्ट शब्दात सांगितलं की हा विषय आता संपलेला आहे. त्यामुळे आता विलिनीकरणापेक्षा आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर आणि हिमतीवर पवार साहेबांचा चेहरा आमचा आहे पक्षाचा, तो घेऊन आम्ही 100% त्या काही महिन्यामध्ये आपल्याला दिसून येईल की आज जी परिस्थिती देशामध्ये राज्यामध्ये पाहायला मिळते की ज्या पद्धतीने देशाचा आणि राज्याचा कारभार चाललेला आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता प्रचंड अडचणीत आलेली आहे. नियोजन आणि निर्णय ह्या घेण्यामध्ये जर चूक झाली तर त्याचे परिणाम सामान्य जनतेला त्याचे झळ पोचते याचा प्रत्यंतर आलेला आहे. मग आता डिझेल पेट्रोलचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या मालाच्या संदर्भामध्ये ज्या काही निर्णय घेताना सरकारने निर्यात बंदी केलेली आहे, मग साखरेवरची असेल, कोल्हापूर तर तुम्हाला माहिती आहे की साखरेचा पट्टा असलेला, ऊसाचा पट्टा असलेला क्षेत्र आहे. आता सरकारने कांद्याची निर्यात बंदी केली, आता साखरेवर निर्यात बंदी केलेली आहे. म्हणजे निर्णय घेताना ते कुठल्या हितासाठी घेतात याचा विचार करून आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, पेट्रोल डिझेलच्या प्रचंड अडचणी निर्माण झालेल्या आहेत, रांगा लागलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं की अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावर आम्ही आता सक्षमतेने संघटना मजबूत झाल्यानंतर आपल्याला या सर्व संदर्भातून आवाज उठवणारा पक्ष म्हणून हा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हसन मुश्रीफ साहेबांनी असं स्टेटमेंट केलं त्याचंच मला आश्चर्य वाटतंय. मला वाटतं की त्यांनी आम्ही ही भूमिका का घेतली, बात ओपन जाएगी तो बहुत दूर तक जाएगी, मी आहे तिथंच तेवढं थांबवतो. मला वाटतं की मुश्रीफ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्यावेळेला या चर्चा झाल्या होत्या अजितदादा हयात असताना झाल्या होत्या. अजितदादा गेल्यानंतर त्या चर्चेच्या बाबतीमध्ये तो वेगळ्या प्रकारचं बातम्या पसरवण्याचा प्रयत्न झाला, तो आमच्या विरोधात झाला असं माझं मत आहे. कारण दादानी आमचं एकत्रितपणे विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये चर्चा झाली होती आणि ती झाल्यानंतर दादांच्या दुर्दैवी निधनानंतर असं दाखवण्यात आलं की आम्हालाच विलिनीकरणाची घाई होती. आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं की दादांचा असलेली अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. त्यानंतर असं दाखवण्यात आलं की तिथून काही प्रतिसाद नाही, फक्त आम्हीच मागे लागलो अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्रामध्ये द्यायला लागले. आणि मला वाटतं की मुश्रीफ साहेबांनी सुद्धा या बाबतीमध्ये थोडंसं स्पष्ट बोलणं गरजेचं होतं की सत्य परिस्थिती काय. मला वाटतं की मग आम्ही आमच्या कार्यकर्त्यामध्ये आणि आमच्या सगळ्या लोकांमध्ये एक संभ्रमावस्था निर्माण झाली की नक्की विलिनीकरण होणार आहे का नाही होणार आहे का याची स्पष्टता न आल्यामुळे कार्यकर्ते डिस्टर्ब झाले. कदाचित सत्तामधले असलेल्या काही पक्षाच्या नेत्यांची जी बुद्धिमत्ता आहे त्यांना वाटलं असेल की ही अशी अस्थिरता ठेवली तर शरद पवार सारखं नेतृत्व असलेला पक्ष हा थोडा अस्थिर होऊ शकतो. मला वाटतं की आज माझं स्पष्ट मत आहे की कोणी या विलिनीकरणाच्या, काल पण मी बघितलं की राष्ट्रवादीच्या एका प्रवक्त्यांनी जेव्हा आम्ही हे स्टेटमेंट दिल्यानंतर सांगितलं की अजितदादा गेल्यानंतर लगेच तुम्ही विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये कोण मागं लागलं होतं. मला वाटतं की त्यांना माहीत नसेल, परंतु ज्या वेळेला विलिनीकरणाच्या अगोदर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेला याच सदस्याला तिथे समोर उमेदवार देऊ नका म्हणून अजितदादांनी मला फोन केला होता. मला वाटतं त्याची त्यांना कल्पना नसेल. म्हणून मला वाटतं की जे काही दाखवलं जातंय त्याची स्पष्टता व्हावी म्हणून आम्ही तो निर्णय घेतला आणि समोरून जर त्याचा प्रतिसाद आहे का नाही हे त्यांनाच माहिती आहे, तो त्यांना विचारा. देशातली जनता ही फार शोषिक आहे अशा प्रकारचा भ्रम हा
राज्यकर्त्यांना झालेला आहे. डोक्याने जी लोक राज्य चालवत आहेत, आज जर तुम्ही बघितलं, निवडणूक होईपर्यंत कुठल्याही प्रकारची भाववाढ केली नाही. आता भाववाढ करताना सुद्धा 2-2 दिवसांनी 1 रुपया नाही वाढवत, 90 पैसेच वाढवत आहेत. हे लोकांना 90 पैसे म्हणलं ठीक आहे, एवढं वाढवलंय. माझ्या माहितीप्रमाणे 2-2 दिवसांनी भाववाढ होत जाईल. 20 रुपयाच्या वरतीपर्यंत भाववाढ जाईल अशी आम्हाला भीती आहे. आता तुम्ही बघा, व्यावसायिक गॅस 3,500-4 हजारपर्यंत गेला. त्याच्यानंतर LPG गॅस वाढला, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहे. तेवढ्या पुरतं मर्यादित हे राहत नाहीये. आज जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी छोट्याशा एकेका उपक्रमातून या देशामध्ये 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने नियोजन पद्धत, व्यावसायिक बिझनेस पॉलिसी आणली गेलेली आहे, ठराविक लोकांच्या हातामध्ये काही व्यवसाय देण्याचा प्रयत्न होतो, याचं गांभीर्याने सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे. धोका काय मी सांगतो, आज एक बघितलं असेल तर मेडिकल दुकानदारांनी बंद केलेला आहे. आज देशाच्या राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये कृषी उत्पादन करणारे विक्रेते आणि त्याचबरोबर मेडिकलचे विक्रेते संपावर जात आहे. ऑनलाईन पद्धतीने ठराविक कंपन्यांच्या हातामध्ये हा व्यवसाय द्यायचा, हा एक आहे. लेबर कोड मंजूर झालेला आहे. या लेबर कोडमध्ये सुद्धा व्यावसायिकांना आणि इंडस्ट्रीला फायद्याचं होईल अशा प्रकारचा लेबर कोड केलेला आहे. किमान वेतन वाढवलं, परंतु बाकीच्या अधिकार काढून घेतलेला आहे. मी फार जबाबदारीने आज कोल्हापूरमधून बोलतोय. काही वर्षामध्ये डिपेंड पॉलिसी निर्माण होईल. त्या डिपेंड पॉलिसीमध्ये आपल्याला सरकारवर आणि काही लोकांवरच अवलंबून राहावं लागेल. अशा प्रकारची परिस्थिती नाकारता येत नाही आणि हा धोका आहे. यामुळे बेरोजगारी वाढेल, यामुळे लोकांच्या मध्ये एक वेगळ्या प्रकारचे असलेले आर्थिक, म्हणजे आता रुपया, मला कोणीतरी असं सांगितलं की रुपयाचं मूल्यांकन 100% झालं तरी काही घाबरू नका, परदेशातली त्यामुळे गुंतवणूक वाढेल. आहे त्या लोकांना पहिलं जीव वाचवण्याच्या संदर्भामध्ये जर सरकारने योग्य वेळी नियंत्रण केलं नाही तर फार मोठी अडचण येत्या 1-2 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मी तुम्हाला एक सांगतो, विरोधी पक्ष हा नेहमी आवाज उठवत असतो. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये बघितल्यानंतर लोकशाहीच्या माध्यमातून आज न्याय मागायचा तर तो मिळतो का? काल आमच्या विकास लवांडेंना अटक झाली. एक साधा विषय होता, त्या विषयासंदर्भात त्यांनी त्यांचं मत मांडलं. व्यक्ती स्वातंत्र्याच्या ऐवजी त्यांना 14 दिवसाची पोलीस कटोरी देण्यात आली आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर काळे फासणारे, त्यांच्या विरोधात भूमिका घेणारे, त्यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई अद्यापही झाली नाही. त्याचबरोबर या देशामध्ये, या राज्यामध्ये, मी आज शाहूनगरीमध्ये आहे, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आम्ही म्हणतो, त्या असलेल्या थोर युगपुरुषांची, थोर पुरुषांची अनेक वेळेला या राज्यामध्ये अनेक लोकांनी, अगदी कालपर्यंत आचार्यापासून अनेक लोकांनी टीका टिप्पणी केली. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. आपल्या सोयीने लोकशाही चालवायची आणि आपल्या सोयीने हुकुमशाही चालवायचा प्रयत्न होतोय. पूर्ण प्रशासन यंत्रणा ताब्यात घेतली जाते. विरोधी पक्ष आवाज उठवण्याचा प्रयत्न केला जातो, पण त्या विरोधी पक्षाचा जो आवाज उठवतो त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न होतो. निमित्त फक्त या असलेल्या विषयासंदर्भामध्ये एका न्यायाधीशाने ज्यावेळेला अशा प्रकारचा उल्लेख केल्यानंतर त्याचा उद्रेक काय होतो हे आपण पाहिलेलं आहे. पण त्याच कॉक्रोच पार्टीचे संपूर्ण जे अकाउंट होते ते हॅक झालेले आहे. म्हणजे त्यांना सुद्धा आवाज उठवण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी परवानगी दिली गेलेली नाही, वस्तुस्थिती आहे. आता हे जर असेल तर तुम्हाला एक मान्य करावं लागेल, निदान तुमच्या माध्यमातून मी सांगतो की आज या असलेल्या लोकांचा विरोधाभास काय आहे, तो किती 3 दिवसात होतो, ते देशातल्या असलेल्या सत्तारूढ पक्षाने घेतलेला आहे. मी त्यावेळेला पण सांगितलं, मागेही सांगितलं, क्रांती होत असते. नेपाळमध्ये झाली, श्रीलंकेत झाली, या देशामध्ये सुद्धा 100% क्रांती होऊ शकते असं माझं मत आहे. आणि मला वाटतं की आज बेरोजगारी, वेगवेगळे प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भातून अनेक या ठिकाणी मुद्दे उपस्थित झालेले आहेत, ज्याचा प्रतिसाद एका कॉक्रोच पार्टीच्या माध्यमातून देण्यात आला. मला वाटतं की त्याच्यावर लगेच भाजपच्या प्रवक्त्यांनी काही त्या प्रकारे कमेंट्स केल्या. त्या कमेंट्सवर खाली सुद्धा इतक्या निगेटिव्ह कमेंट्स आला, याचा अर्थ आहे, हा लावा आहे
अजूनही देशातले सगळे आणि राज्यातले सगळे नेते सत्तेमधले अशा भ्रमात आहे की जनतेची आम्हाला मतं मिळाली नाही तरी चालते, आम्ही कसं निवडून येऊ शकतो याची स्ट्रॅटेजी पॉलिसी असल्यामुळे त्यांना कुठलीही प्रकारची भीती नसल्यामुळे हे झालेलं आहे. पण ज्यावेळेला असा उद्रेक होईल त्यावेळेला ह्यांचा भ्रम निश्चितपणाने खाली येईल. आणि मला वाटतं ती सुरुवात आहे. राहिला विरोधी पक्ष म्हणून आम्ही 100% आवाज उठवण्याचा प्रयत्न करत राहणार. भविष्य काळामध्ये तेवढ्यासाठी आज पक्षाची बांधणी करण्याची भूमिका मी घेतोय. येत्या काळामध्ये विरोधी पक्ष आवाज उठवण्यासाठी सक्षम तुम्हाला पाहायला मिळेल. पण ते केल्यानंतर सुद्धा विरोधी पक्षाच्या आंदोलनाची दखल निदान सरकारने नाही प्रशासनाने तरी घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे. पण ती घेणार नाही याची आम्हाला कल्पना आहे. म्हणून दगडापुढे डोकं आपटून सुद्धा त्याचं काय आपळाचं कपाळ मोक्ष होतोय. तरी पण जनतेच्या मनामध्ये या सरकारच्या चुकीच्या धोरणाबद्दल आवाज उठवण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी शरद पवार पक्ष येत्या काही दिवसामध्ये महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.